शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी. मंत्री नरहरी झिरवाळांची विधानसभेत माहिती. एनर्जी ड्रिंकमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं समोर. मुंबईनंतर मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून आणखी एकाचा बळी. राई गावात धावत्या दुचाकीवर भलं मोठं नारळाचं झाड कोसळल्यानं दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू. मुंबईतील पावसाळी दुर्घटनांबाबत विशेष सभागृह बोलवावं. आयुक्त अश्विनी भिडेंनी उत्तर दिली पाहिजेत. मनसे नेते संदीप देशपांडेंची मागणी. तर विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्यास कमी पडत असल्याची खंत. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल. पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा. चेंबूर दुर्घटनेप्रकरणात खासदार वर्षा गायकवाडांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसह दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. तर शहरातील धोकादायक झाडांचं ऑडिट करण्याचीही विनंती. पुण्यातही ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा बळी. खड्ड्यात बुडून 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. ठेकेदारावर गुन्हा दाखल. अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात सिंधुदुर्गात जलसमाधी आंदोलन. देवगडच्या तारा मुंबरी समुद्र किनाऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांचं आंदोलन. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नवी मुंबईतील शाळांना आज सुट्टी. दुपारच्या सत्रातल्या सर्व शाळा बंद. मुलांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा निर्णय. मुसळधार पावसाचा रत्नागिरीतल्या रस्ते वाहतुकीला फटका. आंबा वेरळ आंबेनळी घाटात दरड कोसळली तर कुंभारली घाटात रस्ता खचला. घाटातली वाहतूक मंदावली. कोल्हापुरात मुसळधार पाऊस. पावसामुळे भडगाव जवळ पर्यायी पुलाचा भाग खचला. गडहिंग्लज नेसरी मार्गावरची वाहतूक बंद. ठाणे शहरातील कासार वडवली ब्रिजवर विचित्र अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पुलाचा कठडा तोडून ट्रक बाहेर लटकला. राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत. राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय का? उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. तर हे भाजपचं ऑपरेशन राम मंदिर असल्याचाही टोला. आणि 5 जुलैला शिवसेना ठाकरे पक्षाचं राज्यभरात राम रक्षा आंदोलन. दादरमधील हनुमान मंदिरात ठाकरे स्वतः महाआरती करणार. राज ठाकरेंसह सर्व हिंदूंना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन.